व्हेरी गुड। एक उत्साही सकाळ आपल्या सगळ्यांच्या साक्षीने सुरू होते, आपल्या सगळ्यांच्या वॉर्म सेशनला सुरू होणारी सकाळ फक्त 2 मिनिट। व्हेरी गुड। रिमेनिंग द लास्ट 3 मिनिट्स। शुभ सकाळ। आज या ठिकाणी सन्माननीय सामाजिक कार्यकर्ते सुनीलदादा बामणे यांच्या वाढदिवसानिमित्त 10K 10 किलोमीटर आज पळण्याची चालण्याची शर्यत आज या ठिकाणी आयोजित केलेली आहे। त्याचं उद्घाटन आता नुकतंच झालेलं आहे। जवळजवळ 5000 लोकांनी या शर्यतीमध्ये भाग घेतलेला आहे। सर्व भारतातून महाराष्ट्रातून असे स्पर्धक या ठिकाणी आलेले आहेत। त्यांची इथं व्यवस्था चांगल्या पद्धतीनं केलेली आहे। नुसती व्यवस्था अशी नाही, पण शर्यत चालू करण्यापूर्वी जे वॉर्मअप करायचं असतं ते वॉर्मअप करण्यासाठी सुद्धा त्याचे झुंबा डान्स, त्याचबरोबर त्यांना योग्य मार्गदर्शन या ठिकाणी सर्व व्यक्तींनी आणि सर्व आयोजकांनी केलेलं आहे। त्यामुळे ही स्पर्धा चांगल्या पद्धतीनं पार पडेल। सुनीलदादा बामणे एक चांगले सामाजिक कार्यकर्ते आहेत। आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो याच उद्देशाने त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक स्पोर्टी स्पिरिट, प्रत्येक व्यक्तीला आपण एक स्पोर्ट्समन हो अशा उद्देशानं त्यांनी या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। आणि आजच्या या आधुनिक युगात अशा स्पर्धा आयोजित करणं आणि स्वतःच्या वाढदिवसानिमित्त असं दुर्मिळ आहे। पण सुनीलदादांनी गेल्या वर्षापासून याचं आयोजन चालू केलेलं आहे। त्यांना शिव लाभावं, त्यांच्या हातून अशीच समाजाची सेवा घडावी अशी माझ्या व्यक्तिगतरित्या आणि कराड अर्बन कुटुंबाच्या वतीने मी हार्दिक शुभेच्छा देतो। आणि दादांनी असंच सामाजिक कार्य करत राहावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय स्पोर्ट्समन। नमस्कार। SB फाउंडेशन 10K कराड या स्पर्धेचे आयोजन केले असून ह्या स्पर्धेतून ग्रामीण भागातील मुलांना याचा फायदा होण्यासाठी ह्या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये येऊन सहभाग घेतल्याबद्दल त्यांचं मी आभारी आहोत। आणि पुढील वर्षी सुद्धा ह्याच्यापेक्षा मोठा इव्हेंट करण्याची माझी मानसिकता आहे। तरी सगळ्या स्पर्धकांनी ह्या इव्हेंटला भरभरून साथ द्यावी हेच। जय हिंद, जय महाराष्ट्र। एखादा स्पर्धक 5 किलोमीटर करत असला की त्याला 10 किलोमीटर काय वाटत नाही। त्यासाठी एखादा स्पर्धक 5 किलोमीटर करत असला की त्याला 10 किलोमीटर असं सजानसजी होऊन जातं। त्यासाठी 10K केले। समजा आम्ही जास्त केलं असतं तर माणसं म्हणले असती, परत म्हणले 21 आहे, मग ते स्पर्धक येत नाहीत। त्यामुळे 5 चं 10 केले। हे आता इथून पुढे कराडला 10K 10 किलोमीटरच राहणार आहे। SB फाउंडेशनच्या वतीने हा गेले 2-3 वर्ष झाला उपक्रम चालू आहे मॅरेथॉनचा। तर मॅरेथॉनच्या उपक्रमाला एक चांगल्या पद्धतीनं यात प्रतिसाद सुद्धा मिळत आहे। मॅरेथॉनमुळं मुलांना एक आवड निर्माण होती की रनिंग करण्याची, सकाळी व्यायाम करण्याची। आणि थोडंसं मॅरेथॉन असले की मुलं किंवा माणसं सुद्धा की पळण्यासाठी किंवा व्यायामासाठी, बक्षीस न मिळवण्यासाठी नाही, बक्षीस मिळवण्यासाठी नाही, पण पळण्यासाठी किंवा व्यायामासाठी या ह्याच्यामध्ये स्पर्धेमध्ये भाग घेतात। त्यामुळे हेल्थ सुद्धा चांगली राहते आणि अशा स्पर्धा वारंवार व्हाव्यात। पण मी SB फाउंडेशनचं कौतुक करतो की मागील वर्षी किंवा त्याच्या मागच्या वर्षी सुद्धा एक चांगल्या पद्धतीने त्यांनी सुरुवात केली आणि आता 10 किलोमीटरच्या पर्यंत पोहोचलेले आहेत। त्यांचा मानस आहे की पुढच्या वर्षी 20 किलोमीटर करून एक चांगल्या पद्धतीने स्पर्धा आयोजित केलेली आहे। त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो आणि अशा स्पर्धा इथून पुढे कराडमध्ये व्हाव्यात अशा अपेक्षा करतो।
ESB फाउंडेशन यांच्याकडून आयोजित केलेल्या 10K कराड मॅरेथॉन या स्पर्धेला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. खूप चांगलं नियोजन केलेलं आहे आणि या स्पर्धेमध्ये भारतातील तसेच आंतरराष्ट्रीय स्तरातून सुद्धा धावपटू सहभागी झालेले आहेत आणि ग्रामीण भागातील तरुणांचा उत्साह बघून खूप खूप छान वाटत आहे. तर या स्पर्धेला व सुनील बामणे यांच्या ज्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत याबद्दल सुनील बामणे फाउंडेशन, स्पोर्ट्स फाउंडेशन यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. सामाजिक संदेश घेऊन SB स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने भरवण्यात येणाऱ्या 10 किलोमीटर मॅरेथॉनचे हे दुसरे वर्ष आहे. या मॅरेथॉनमध्ये धावण्यासाठी राज्याबाहेरून आसाम, केरळ तसेच देशाबाहेरून म्हणजे आफ्रिकेचे धावपटू सहभागी झाले होते. कराड अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव व मॅरेथॉनचे मुख्य आयोजक सुनील बामणे यांनी फ्लॅग ऑफ केले व मॅरेथॉनला पहाटे 6 वाजता उत्साहात प्रारंभ झाला. 10 किलोमीटरच्या या मॅरेथॉनमध्ये धावपटूंचे विविध गटात विभागणी केली होती. 14 ते 18 वर्षे, 18 ते 35 वर्ष, 35 ते 45 वर्षे, 45 ते 55 वर्षे आणि 55 वर्षावरील महिला व पुरुष गटातून प्रथम येणाऱ्या धावपटूंना मेडल, ट्रॉफी व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. धावपटूंच्या बक्षीस वितरण करण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते. यावेळी संगम उद्योग समूहाचे बाळासाहेब कुलकर्णी, डॉक्टर संतोष टकले, डॉक्टर राहुल फासे, हास्यसम्राट रोहित चव्हाण, सुनील पाटील, इंद्रजित चव्हाण, RTO चैतन्य कनसे, मुरली वत्स, अतुल पाटील, वासू पाटील, प्राध्यापक महेंद्र भोसले, सुनील बामणे, अनिल बामणे, जॉर्ज थॉमस, कैलास माने, दत्ता पाटील यांच्या हस्ते व उपस्थितीत बक्षिसांचे वितरण करण्यात आले. BM स्पोर्ट्स फाउंडेशन व सुनील बामणे यांच्या मित्रपरिवारांनी मॅरेथॉन यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. यावेळी मॅरेथॉन संदर्भात आपले विचार मांडताना माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी SP स्पोर्ट ग्रुपच्या विद्यमाने विजयनगर परिसरामध्ये कराडमधली ही त्यांची दुसरी 10 किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली. प्रचंड मोठा उत्साह होता. जवळजवळ 800-900 स्पर्धक विविध गटाचे म्हणजे अगदी लहान वयापासून ते 73 वर्षापर्यंतच्या महिला स्पर्धक यामध्ये त्यांनी भाग घेतला. प्रचंड मोठा उत्साह होता. अगदी सकाळी 6ला ही स्पर्धा सुरू झाली आणि तासाभरात स्पर्धक परत आले. त्यानंतर आता त्यांचं प्रोत्साहन देण्याकरता बक्षीस वितरण कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. कराडमध्ये क्रीडा संस्कृती, स्पोर्ट्स कल्चर वाढवण्याचा आणि ग्रीन कराड, क्लीन कराड ही संकल्पना अंमलात आणण्यामध्ये या स्पर्धेचा एक मोठा सहभाग आहे, मोठं योगदान आहे. त्यामुळं आज या सर्व संयोजकांना आणि सर्व स्पर्धकांना जे लांब लांब आलेत, आसामपासून आलेले आहेत, काही स्पर्धक हे आफ्रिकेतून देखील 3-4 स्पर्धक आलेले आहेत, त्या सगळ्या उत्साही स्पर्धकांना माझ्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि अशा प्रकारे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हे असं क्रीडा संस्कृती, स्पोर्ट्स कल्चर वाढलं पाहिजे. त्यामुळं समाज तंदुरुस्त राहण्याकरता मदत होईल आणि एक आजारी पडायचं प्रमाण कमी होणार आहे, जीवनमान वाढणार आहे आणि ह्या अत्यंत स्तुत्य अशा उपक्रमाला
आणि माझ्या संयोजकाला सुनील बामणे आहेत, जॉर्ज थॉमस आहेत, ज्यांनी आज अत्यंत चांगल्या प्रकारे स्पर्धा आयोजित केली. बाळासाहेब कुलकर्णी सारखे दानशूर आमचे कराडची मोठी मंडळी आहेत, त्या सगळ्यांनी ही स्पर्धा अतिशय यशस्वीपणे संपन्न केली. स्पर्धकांना रोख पुरस्कार वितरण केलं गेलं आणि ही पहिली ऑनलाईन स्पर्धा होती. रजिस्ट्रेशन ऑनलाईन झालं. प्रत्येकाच्या बिगमध्ये एक चिप होती, ज्यामुळे करेक्ट टायमिंग लोकांना कळत होतं. आणि हे आधुनिक जे क्रीडा व्यवस्थेमधले प्रकार आहेत ते सगळे कराडमध्ये राबवण्याचा प्रयत्न या एजी स्पोर्ट फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी केला. दिवस रात्र त्यांनी एक केली आणि स्पर्धा यशस्वी केली, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार, अभिनंदन.